पेन ड्राईव्ह सभापती महोदय मी आपल्याला देतोय. एक इथं क्रिकेट बेटिंग ॲप आहे लोटस 24. या बेटिंग ॲपमध्ये हा मी तुम्हाला पेन ड्राईव्ह देतो सभापती महोदय. हे जे लोक आहेत मला वाटतं पोलीस ज्या पद्धतीने या सगळ्या गुन्हेगारांना सभापती महोदय मदत होते, एखाद्या वेळेस पोलिसांचं सापडलं नाही हे नाही ते नाही मी समजू शकतो, पण पोलिसांचा याच्यातला सहभाग सगळ्यात मोठा दुर्दैवी सभापती महोदय. गुन्हा कुठे दाखल व्हायला पाहिजे? गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता नारायणगावला. गुन्हा कुठे दाखल झाला माहिती? ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये का की तिथे मग एक डीसीपी आहे. सीपी काही काम करत नाही, डीसीपीच ऍक्टिव्ह आहे तिथं. डीसीपी जसं सांगतो तसं सीपी करतो ठाण्याचं काम. माझ्याकडे अनेक फसवणुकीच्या घटना आहे. अनेक काल मला वाटतं खालच्या सभागृहात बेटिंग ॲप विषयी सुद्धा बोलणं झालेलं आहे. माझ्याकडे एक पेन ड्राईव्ह सभापती महोदय मी आपल्याला देतोय. एक इथं क्रिकेट बेटिंग ॲप आहे लोटस 24. या बेटिंग ॲपमध्ये हा मी तुम्हाला पेन ड्राईव्ह देतो सभापती महोदय. हे जे लोक आहेत मेहुल जैन, कमलेश जैन, हिरेन जैन, हे सगळे लोक आहे ना सभापती महोदय, हे सातत्यानं ज्या पद्धतीनं बेटिंग करतात, पाकिस्तानमधल्या लोकांशी खेळाडूशाचे संपर्क सभापती महोदय. आणि खुलेआम पोलीसचे अधिकारी मुंबईचे मी नाव घेणार नाही, मोठे अधिकाऱ्यांबरोबर बैठक, दुबईहून आला मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर बैठक, आता चॅम्पियन्स ट्रॉफी संपली, आता IPL साठी मुंबईमध्ये ही सगळी मंडळी काम करते सभापती महोदय. हा पेन ड्राईव्ह आहे, मी विनंती करतो हा पेन ड्राईव्ह आपण ऐका. यांनी पाकिस्तानमधल्या लोकांशी बोलताना बेटिंगचं काय काय केलेलं आहे, कोणत्या कोणत्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव ऐका नाही ऐका ते तपासा तुम्ही. परंतु अशा पद्धतीनं या राज्यामध्ये खुलेआम पोलिसांच्या सहकार्यानं सभापती महोदय चोरून लपून पोलिसांना माहिती नाही एखादा घटना मी समजू शकतो, पण तू खुलेआम सभापती महोदय अशा पद्धतीनं या राज्यामध्ये घटना घडतात सभापती महोदय. सभापती महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री पण आहे. जुगाराचा विरोध हे ते सगळ्या गोष्टी सांगतात. माझ्याकडे सिंपल छोट्याशा बातम्या सभापतीमध्ये. एक बातमी आष्टीची, जिल्हा जालना येथे गुटखा जप्त केला 19 मार्चला 18 लाख रुपयाचं. जळगाव जामोद 25 लाखाचा गुटखा जप्त. गडचिरोली येथे 19 मार्चलाच काय 10 लाखाचा गुटखा जप्त. माझा मुद्दा असा आहे सभापती महोदय, तुम्ही टपरीवाल्यावर कारवाई करता गुटख्यासाठी, मान्य योगेशजी, टपरीवाल्यावर आपण कारवाई करतो. खुलेआम गुजरातमधून पोलिसांच्या संरक्षणात, परिवहन विभागाच्या संरक्षणात गुटखा येतो राज्यात, तिथंच दाबा ना. तुम्ही ह्या टपरीवाल्यावर काय कारवाई करता? आज माझ्याकडे जी माहिती आलेली आहे, पालघरमधून खुलेआम तिथले पोलीस अधिकारी आणि परिवहन विभागाचे अधिकारी मदत करतात आणि तुम्ही गडचिरोलीच्या 8 लाखावर कारवाई करता, त्या आष्टीच्या 2 लाखावर कारवाई करता, त्या जळगाव जामोदच्या 5 लाखावर कारवाई करता. मला असं वाटतं याच्यात जर कारवाई करायची असेल तर पालघर गुजरातमधून येणारे जे आहे तिथले परिवहन अधिकारी, पोलीस अधिकारीवर याच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय या राज्यात मटका जोरात आहे, ठिकठिकाणी मटका. आम्ही मोठ्या शहरात, आता ही नागपूरची घटना आहे, मोदा इथं जोरात सटका जोरात आहे. आमचं संभाजीनगरमध्ये शिरूर तालुका वैजापूर मटका जोरात आहे. अशा जर घटना बघितल्या सभापती महोदय तर या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं अशा घटना घडतात तर या घटनेला जबाबदार कोण आहे सभापती महोदय? हे राज्य मला वाटतं पोलीस ज्या पद्धतीने या सगळ्या गुन्हेगारांना सभापती महोदय मदत होते, एखाद्या वेळेस पोलिसांचं सापडलं नाही हे नाही ते नाही मी समजू शकतो, पण पोलिसांचा याच्यातला सहभाग सगळ्यात मोठा दुर्दैवी सभापती महोदय. आणि म्हणून एक घटना माझ्याकडे आता एक ठाण्याला एका केसमध्ये FIR दाखल झाला. घटना घडलेली तशी पाहायला गेलं तर नारायणगाव म्हणजे पुणे. एक अहमदाबादचे काही लोक आहे, सुधीर कोठडे या नाव आहे त्यांचं, डिजिटल गुंतवणुकीच्या माध्यमातून त्या भागातील लोकांची 2000 कोटी रुपये त्यांनी जमा केले. गृहमंत्री साहेब 2000 कोटी रुपये. केस बघा तुम्ही लागलं तर लगेच थोड्या वेळाने हे करा. ही रक्कम त्यांनी हवालाच्या मार्फत विदेशात पाठवली. भारतातही त्यांनी क्यूफोन ॲप आणि ॲजोबेन इंडिया, दुबईत ऑलिम्पस या ठिकाणी त्यांनी गुंतवणूक केली.
त्याच्यानंतर त्याच्यात एक पराग अशोक कुमार शहा नावाचा व्यक्ती होता. यांनी सुद्धा अशा पद्धतीनं तिथं पैसा जमा केला. आता गुन्हा कुठे दाखल व्हायला पाहिजे? गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता नारायणगावला. गुन्हा कुठे दाखल झाला माहिती आहे? ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये का की तिथे मग एक डीसीपी आहे. सीपी काही काम करत नाही, डीसीपीच ऍक्टिव्ह आहे तिथं. डीसीपी जसा सांगतो तसं सीपी करतो ठाण्याचं काम. मी अपमान करत नाही सीपीचा, मी अपमान करत नाही, परंतु अशी स्थिती या ठाण्यामध्ये. आणि या ठिकाणी 2021 पासून हे सगळे घटना घडत असताना गुन्हा दाखल झाला फक्त 20 कोटी रुपयाचा. तक्रारीत 510 कोटी म्हटलेलं आहे. गुन्हा दाखल होतो सभापती महोदय फक्त 20 कोटीचा. हा डीसीपी कोण आहे? पोलीस खात्यानं शोधावं. यांनी काय हा 20 कोटीचा आणि ठाण्याशी याचा लिंक काय? मला असं वाटतं यांनी गुन्हा दाखल करायचा तर पुण्यात किंवा नारायणगावला करायला होता. परंतु अशा पद्धतीनं स्वतःचे इंटरेस्ट जपण्यासाठी अशा पद्धतीनं गुन्हा जो 510 कोटीचा होता तो फक्त सभापती महोदय 20 कोटीचा गुन्हा या ठिकाणी नोंदवला गेला आहे.